आज आपण प्रॅक्टिकल नंबर 9 बघणार आहोत. ऑपरेट डीसी शंट मोटर युजिंग 3 पॉइंट स्टार्टर. ओके, सो क्वेश्चन इज व्हाय वी स्टार्टर और व्हाय व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग स्टार्टर. ओके, सो बघा, आपण जेव्हा डीसी शंट मोटर स्टार्ट करतो तर त्याच्या अगोदर आपण काय करतो, स्टार्टर यूज करतो. सो आपण का ते स्टार्टर यूज करतो, बिकॉज ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग आपली जी काही डीसी मोटर असते तर ती काय करते, व्हेरी हाय करंट स्टार्टिंगला ड्रॉ करते. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या डीसी मोटर मध्ये जी काही आर्मेचर वाइंडिंग असते ती काय होते, बर्न होते. सो टू प्रोटेक्ट डीसी शंट मोटर from damages due to heavy starting current, we can use 3-point starter to start DC shunt motor. ओके, सो म्हणजे आपली जी काही आर्मेचर वाइंडिंग असते ती बर्न होण्यापासून आपण काय करतो, हेवी प्रोटेक्ट करतो डीसी शंट मोटरच्या आर्मेचर वाइंडिंगला. त्याच्यासाठी आपण काय करतो, 3-point स्टार्टर जे असतं ते यूज करतो ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग डीसी शंट मोटर. ओके, सो बघा, 3-point स्टार्टर मध्ये काय असतं की आपण काय करतो, 3 रेजिस्टन्सेस कनेक्ट करतो. 3 resistances in series with this circuit which reduces high starting current and hence protect the machine from damage. म्हणजे आपण काय करतो की रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये कनेक्ट करतो सर्किटच्या. त्याने काय होतं की जो काय आपला हाय स्टार्टिंग करंट आहे तो रिड्यूस होतो. म्हणजे तुम्हाला माहिती असेल ओहम्स लॉ, I इज इक्वल टू V अपॉन R. ओके, म्हणजे आपण काय केलं की रेजिस्टन्स जर इन्क्रीज केला तर आपला जो काही स्टार्टिंग करंट असतो किंवा जो काही करंट असतो तो काय होतो, रिड्यूस होतो. मग त्याच्यामुळे आपली काय होतं, जे काही डीसी मोटर असते ती डॅमेज होण्यापासून प्रोटेक्ट होते. सो बघा, ही काय आहे तुमची सर्किट डायग्राम फॉर 3-point स्टार्टर. बघा काय केलेलं आहे, डीसी सप्लाय कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो बघा काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह डीसी सप्लाय कुठं कनेक्ट केलेला आहे, तुमचं यल टर्मिनलला. सो बघा 3-point स्टार्टर म्हणजे काय, इथे स्टार्टरला 3 टर्मिनल असतात, यल, एफ अँड ए. यल म्हणजे लाईन, एफ म्हणजे फील्ड आणि ए म्हणजे काय असतं तुमचं आर्मेचर. ओके, सो बघा काय केलेलं आहे आपण, फील्ड वाइंडिंग पॉझिटिव्ह सप्लाय डीसी सप्लाय तो कशाला कनेक्ट केलेला आहे, यल टर्मिनलला म्हणजे लाईन. ओके, त्याच्यानंतर तुमचा जो काही निगेटिव्ह सप्लाय आहे तो कशाला कनेक्ट केलेला आहे, बघा तुमची फील्ड वाइंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे, रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. म्हणजे एफ एफ जे काही तुमचं टर्मिनल आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, फील्ड वाइंडिंग कनेक्ट करतो आणि ए आर्मेचर मध्ये काय करतो बघा, आपण मोटर कनेक्ट करतो. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, ओव्हरलोड रिलीज. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय दिलेलं, हा स्पिंडल किंवा तुम्ही हा काय इकडे स्प्रिंग म्हणू शकतो त्याला, आणि हे काय तुमचा हँडल असतो. ठीक आहे, स्टार्टरचा हँडल. त्याच्यानंतर हे तुमचे रेजिस्टन्सेस दिलेले आहे, ही तुमची स्टार्टरची काय ऑफ पोझिशन असते आणि ही रन पोझिशन, आणि तुमचे सगळे काय स्टार्टिंग रेजिस्टर्स. तर बघा याच्यामध्ये मेन 2च पार्ट असतात, एक असतं तुमचं ओव्हरलोड रिलीज आणि सेकंड असतं नो होल्ड पॉईंट. तर ह्या दोन्हीवर तुमचं काय असतं, पूर्ण जे काही 3-point स्टार्टरचं वर्किंग आहे ते डिपेंड असतं. सो ही आहे तुमची सर्किट डायग्राम फॉर 3-point स्टार्टर. सो बघा फर्स्ट आपण काय बघू की डीसी शंट मोटर बघू, काय असते डीसी शंट मोटर. ओके, सो बघा फर्स्ट बघायचं आपल्याला डीसी शंट मोटर, त्याच्यानंतर सेकंड व्हाय वी नीड स्टार्टर, आणि मी तुम्हाला 2 सांगितले मेन पार्ट्स कोणते असतात 3-point स्टार्टर मध्ये, नो व्होल्ट कॉइल आणि ओव्हरलोड रिलीज. ओके, सो त्याचं वर्किंग बघायचंय. सो बघा फर्स्ट डीसी शंट मोटर. ओके, सो बघा ही तुमची डीसी शंट मोटरची एक सिंपल डायग्राम आहे. सो याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, डीसी शंट मोटर फील्ड वाइंडिंग. ओके, ही काय तुमची फील्ड वाइंडिंग अँड दिस इज दी आर्मेचर वाइंडिंग. या काय केलेलं आहे,
पॅरलली काय केलेले आहे बघा, आपण कनेक्ट केलेल्या आहे. बघा, ही शंट फील्ड वाइंडिंग आणि ही आर्मेचर वाइंडिंग, ह्या दोघी आपण कशा पॅरलली कनेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा, हे काय असतं तुमचं नेटवर्क इक्वेशन ऑफ डीसी शंट मोटर. ओके, and are main shown in DC shunt motor. ओके, सो बघा इथं काय असतं, आपण काय केलेलं आहे, रेजिस्टन्सेस RA ऍड करतो. RA resistance. Some resistance RA since the armature winding is nothing but a coil. Okay, so this coil has the property of opposing sudden change in current. So opposite EMF is given by. Okay, so opposite EMF म्हणजे काय, EB तुमचं तिथे प्रोड्यूस होतो, which is nothing but the back EMF. So this back EMF drives current which oppose the supply voltage. ओके, म्हणजे तुमचे बघा काही जे काही रेजिस्टन्सेस असतात तर ते आपण काय करतो, ऍड करतो इथे. डीसी शंट मोटर मध्ये काही रेजिस्टन्सेस असतात. ओके, म्हणजे काय, आर्मेचर रेजिस्टन्स. तुमची जी काही आर्मेचर कॉइल असते आपण तिला आणि तो बॅक ईएमएफ काय करतो, हाय करंट ड्राइव्ह करतो आणि तो काय करतो, ईबी विच अपोजेस दी सप्लाय व्होल्टेज V. So the equation goes like, ओके, सो बघा त्याच्यावरून डीसी शंट मोटरचं इक्वेशन काय होतं, V इज इक्वल टू EB प्लस IARA. ओके, म्हणजे आर्मेचर करंट प्लस आर्मेचर रेजिस्टन्स. ओके, ओके, सो बघा तुमचं जे काही नेटवर्क इक्वेशन असतं ते कसं तयार होतं, V इज इक्वल टू ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टन्स RA which is given by current to this resistance R. मधून या रेजिस्टन्स RA मधून हा आर्मेचर करंट फ्लो होतोय. सो IA इंटू IA प्लस बॅक EMF EB. सो तुमचं जे काही नेटवर्क इक्वेशन असतं ते कसं तयार होतं, V इज इक्वल टू EB प्लस IARA. ओके, समजलंय ते इक्वेशन कसं तयार होतंय डीसी शंट मोटरचं ते. समजलंय स्टुडंट्स? समजलं का? येस Yes, येस मॅम. ma'am. ओके, बघा काय करतो आपण, ही जी काही डीसी शंट मोटर असते तर बघा ही तिची शंट फील्ड वाइंडिंग आणि ही असते आर्मेचर वाइंडिंग. सो ते आपण काय करतो, पॅरलली कनेक्ट करतो. त्याच्यानंतर जी काय आपली डीसी शंट मोटर असते तिच्यामध्ये काय असतात, रेजिस्टन्सेस असतात. ओके, सो बघा आपण तो रेजिस्टन्स ऍड केला तर त्याच्यामध्ये काय असते की प्रॉपर्टी असते, चेंज इन करंटला तो काय करतो, अपोज करतो. ठीक आहे, सो त्याच्यामुळे काय होतं की तुमचं सर्किटमध्ये बॅक ईएमएफ जनरेट होतो. ठीक आहे, सो तो बॅक ईएमएफ काय करतो की ड्राइव्ह करंट आणि तो काय करतो, विच अपोजेस दी सप्लाय व्होल्टेज. म्हणजे हा एबी कशाला अपोज करतो, तुमचं सप्लाय व्होल्टेज V ला. मग त्याच्यावरून तुमचं इक्वेशन तयार होतं, V इज इक्वल टू IARA प्लस EB म्हणजे बॅक ईएमएफ. सो EB म्हणजे बॅक ईएमएफ, IA म्हणजे काय, आर्मेचर करंट, आणि RA म्हणजे काय, तुमचा आर्मेचर रेजिस्टन्स. ओके, सो त्याच्यावरून तुमचं हे नेटवर्क इक्वेशन तयार होते. सो बघा आपण जेव्हा डीसी शंट मोटर यूज करतो, ठीक आहे, तर आपण त्याच्या अगोदर स्टार्टर का यूज करतो,
why we go for starter with DC shunt motor. So मी तुम्हाला सांगितलंय की at the time of starting जो काही आपला बॅक EMF असतो म्हणजे काय असतो EB, ठीक आहे. तर त्याचं मॅग्निट्यूड स्टार्टिंगला काय असतं 0 असतं. ड्यू टू दिस एक्सप्रेशन V इज इक्वल टू म्हणजे सपोज जर EB ही क्वांटिटी जर आपण 0 केली तर V इज इक्वल टू काय येईल तुमचं फक्त IA RA. सो इफ वी ट्राय टू फाइंड दी आर्मेचर करंट, ओके. सो याच्यावरून जर आता आपण आर्मेचर करंट जर कॅल्क्युलेट केला तर काय येईल तुमचा IA इज इक्वल टू V अपॉन RA, ओके. सो आपण कन्सिडर करू की आपला सप्लाय व्होल्टेज किती आहे 230 व्होल्ट. सपोज आपण कन्सिडर करू आपला हा जो काही आर्मेचर रेझिस्टन्स आहे हा किती आपला 0.3 ओहम. ओके. सो बघा आपल्याला आर्मेचर करंट भेटेल. बघा तो किती भेटतो आपल्याला 766 अँपियर. ओके. सो बघा हा जो काही आर्मेचर करंट आहे IA बघा तो किती येतोय 766 अँपियर म्हणजे हा करंट काय आहे व्हेरी हाय करंट. ओके. सो इफ यू स्टार्ट अ DC shunt motor without any starter the fuse will blow due to this high starting current. ओके. म्हणजे जो काही आपला फ्यूज असेल ठीक आहे तो काय होईल ब्रेक होईल. सो वी नीड स्टार्टर टू लिमिट दिस हाय स्टार्टिंग करंट अँड ऑल्सो द टू प्रिव्हेंट मोटर फ्रॉम अंडर व्होल्टेज, नो लोड व्होल्टेज अँड ओव्हरलोड. ओके. सो बघा आपला जो काही स्टार्टिंग करंट आहे तो किती येतोय डिरेक्टली 766 अँपियर येतोय. ठीक आहे. मग हा काय तुमचा व्हेरी हाय स्टार्टिंग करंट आहे. त्याच्यासाठी आपण काय करतोय स्टार्टर यूज करतोय. सो बघा आपण कशासाठी स्टार्टर यूज करतो मग लिमिट हाय स्टार्टिंग करंट अँड सेकंड टू प्रिव्हेंट मोटर फ्रॉम अंडर व्होल्टेज, नो व्होल्टेज अँड ओव्हरलोड. ओके. समजलं इथपर्यंत सर्वांना? समजलंय स्टुडंट्स? Yes, ma'am. ओके. सो बघा तुम्हाला मी जी काही सर्किट डायग्राम दाखवली त्याच्यामधला हा तुमचा जो काही खालचा पार्ट आहे 3 पॉइंट स्टार्टरचा तो आहे. सो बघा दिस इज दी 3 पॉइंट स्टार्टर. ओके. 3 पॉइंट स्टार्टर का म्हणतो कारण की त्याला काय असतात 3 टर्मिनल असतात. L म्हणजे लाईन, F म्हणजे फील्ड अँड A म्हणजे काय असतं आर्मेचर. ओके. सो लाईन टर्मिनल कशाला कनेक्ट केलेला आहे सप्लाय ला. त्याच्यानंतर फील्ड टर्मिनल कशाला कनेक्ट केलेला आहे बघा तुमचं फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर टर्मिनल जे काय आहे तुमचं कशाला कनेक्ट केलेलं आहे बघा मोटरला. ओके. सो हे तुमचं सिंपल कन्स्ट्रक्शन असतं DC शंट सॉरी 3 पॉइंट स्टार्टरचं. बघा हे L टर्मिनल DC सप्लायला कनेक्ट केलंय, F टर्मिनल म्हणजे फील्ड वाइंडिंगला कनेक्ट केलेलं आहे आणि आर्मेचर मोटरला कनेक्ट केलेलं असतं. ओके. सो आता आपण बघू 3 पॉइंट स्टार्टरचं वर्किंग काय असतं. ओके. सो बघा आपण बघितलं 3 पॉइंट स्टार्टर हे जनरली आपण कशासाठी यूज करतो टू लिमिट हाय स्टार्टिंग करंट दॅट फ्लोज थ्रू दी आर्मेचर. ओके. सो ते आपण कसं कनेक्ट करतो कसं लिमिट करतो ते आपण काय करतो हे जे काही सिरीज रेजिस्टन्स असतात ते आपण यूज करतो. त्याच्यामुळे काय होतं इथे काय करतात लिमिट हाय स्टार्टिंग करंट. ओके. सो बघा इनिशियली आपण काय केलेलं आहे हा जो काही आपला हँडल आहे बघा हा तुम्हाला हँडल दिसतोय हा काय केलेला आहे आपण ऑफ पोझिशनला ठेवलेला आहे. बघा हा ऑफ पोझिशनला ठेवलाय तेव्हा जो काही तुमचा करंट आहे तो बघा कसा फ्लो होतोय पॉझिटिव्ह टू तुमचं लाईन. त्याच्यानंतर बघा ही काय तुमची ओव्हरलोड रिले आणि त्याच्यातून काय होतंय कुठं फ्लो होतंय फर्स्टला म्हणजे जर तुमचा इनिशियली हँडल काय असेल ऑफ पोझिशनला असेल. ठीक आहे. बघा असं तुमचं काय होतंय करंट
फ्लो होतोय. सो ॲट इनिशियल स्टेज अ सिरीज ऑफ रेजिस्टन्स इज कनेक्टेड टू दी आर्मेचर. ओके, सो हे बघा काय केलेलं आहे तुमचं, आर्मेचर कनेक्ट केलेलं आहे, विच रिड्युसेस हाय स्टार्टिंग करंट. बट वन्स सपोज जर काय झालं की आपली जी काही मोटर आहे ती रन पोझिशनला गेली, तर बॅक ईएमएफ काय होतो आपला, जनरेट होतो. अँड वी नो लॉंगर नीड दिस हाय रेजिस्टन्स, म्हणजे आपल्याला हे काय हाय रेजिस्टन्स लागत नाही. सो वी मूव दिस हँडल अक्रॉस दिस. ओके, सो बघा आपण काय करतो, लाईकवाईज असं आपण काय करतो, हँडल मूव करतो. when we do this we are trying to cut off the resistance one by one. ओके, म्हणजे आपण जर हा हँडल मूव करतोय तर आपण काय करतोय, एक एक रेजिस्टन्स काय करतोय, रिमूव्ह करतोय. वन्स द हँडल कम टू दी रन पोझिशन, सपोज जर हा हँडल जर रन पोझिशनला गेला, देअर विल बी नो रेजिस्टन्स कनेक्टेड इन दी सर्किट. ओके, बघा या पोझिशनला जर गेला हा हँडल तर आपला काय एक पण रेजिस्टन्स सर्किट मध्ये कनेक्ट राहणार नाही. ओके, सो हे तुमचं सिम्पल काय असतं, वर्किंग ऑफ 3-पॉइंट स्टार्टर. ओके, मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या या 3-पॉइंट स्टार्टर मध्ये दोन पार्ट खूप मेन असतात. पहिला असतं ओव्हरलोड रिलीज आणि ओव्हरलोड रिलीज आणि सेकंड नो व्होल्ट कॉइल. ओके, सो द पर्पज ऑफ ओव्हरलोड रिलीज, the no hold coil. Okay, no hold coil and overload release दोघं काय असतात, बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. इनिशियली जो काही करंट फ्लो होतोय थ्रू दी फील्ड वाइंडिंग, ओके, तर तो कशामधून फ्लो होतोय, इट फ्लोज थ्रू दी नो होल्ड कॉईल. आणि त्याच्यामुळे काय होतंय की ही जी काही नो होल्ड कॉईल राहते ती आपली एनर्जाइज होते आणि ती काय होते, इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. ओके, सो बघा काय असतं नो होल्ड कॉईलचा पर्पज, की ती काय करते, हँडल काय करते, होल्ड करते अगेन्स्ट फोर्स ऑफ स्प्रिंग. त्याच्यानंतर ती काय करते, मोटरला प्रिव्हेंट करते फ्रॉम स्टार्टिंग विथ हाय करंट अँड अ पॉवर इंटरप्शन. आणि ओव्हरलोड रिलीज काय करतात, टू प्रिव्हेंट द मोटर फ्रॉम ओव्हरलोड अँड अंडर व्होल्टेज. ओके, सो बघा नो होल्ड कॉईल आणि ओव्हरलोड रिलीज हे दोघं काय तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. ठीक आहे, मग तेव्हा बघा इनिशियली जो काय आपला करंट फ्लो होतोय फील्ड वाइंडिंग मधून, बघा कसा फ्लो होतोय. बघा पहिले काय पॉझिटिव्ह सप्लाय, त्याच्यानंतर बघा ही तुमची काय असते, ओव्हरलोड रिलीज असते. त्याच्यानंतर बघा तुमचा करंट कसा फ्लो होतोय, तो फील्ड वाइंडिंग मधून तो फ्लो होतोय. ठीक आहे, मग ड्यू टू दिस जी काय आपली नो व्होल्ट कॉईल आहे, ही जी काय आपली नो व्होल्ट कॉईल आहे ती काय होती, एनर्जाइज होती. सो ही इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. वन्स हा जो काय आपला हँडल आहे तर तो काय झाला, इज मूव फ्रॉम ऑफ टू रन पोझिशन. जर मूव झाला जर तो, तर आपलं जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे बघा ऑफ टू रन पोझिशनला जर तो मूव झाला, तर जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे ते काय करतं की हा जो काही हँडल असतो हा होल्ड करण्यासाठी हेल्प करतो अगेन्स्ट ही जी काय आपण स्प्रिंग प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यासाठी. ओके, बघा म्हणजे आपला हा हँडल जर ऑफ टू रन पोझिशन जर मूव झाला तर काय होतंय की हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे, ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होतं आणि हा जो काही आपला हँडल आहे ते काय करतं, ते रन पोझिशनला होल्ड करून ठेवतं. सो द पर्पज ऑफ नो होल्ड कॉईल काय असतं, इज टू होल्ड दी हँडल अगेन्स्ट फोर्स ऑफ स्प्रिंग. And another purpose of using no hold coil is to prevent the motor from high starting current and a
आफ्टर अ पॉवर इंटरप्शन. ओके, सो जर पॉवर इंटरप्शन जर ऑकर झालं तर हा जो काही इलेक्ट्रोमॅग्नेट असतो इथला, तर तो काय करतो की हा जो काही हँडल असतो तो जास्त वेळ होल्ड करू शकत नाही, आणि तो जो काही हँडल असतो मग तो ऑटोमॅटिकली कुठे येतो, ऑपोजिशनला येतो, ड्यू टू दिस फोर्स प्रोव्हाइडेड बाय दी स्प्रिंग. ओके, म्हणजे जर पॉवर इंटरप्शन जर ऑफर झालं तर आपण काय, ही जी काही नो होल्ड कॉईल आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून ऍक्ट होते, म्हणजे ती त्या हँडलला होल्ड करून ठेवते. पण जर तिथे काय झालं, पॉवर इंटरप्शन जर ऑफर झालं तर हे इलेक्ट्रोमॅग्नेट जास्त वेळ काय करू शकत नाही, तो हँडल होल्ड करू शकत नाही. मग त्याच्यामुळे हा जो काही हँडल आहे तो रिटर्न कुठे येतो, ऑफ पोझिशनला येतो. ओके, सो हे झालं तुमचं नो होल्ड कॉईलचं वर्किंग. सो आता आपण बघू ओव्हरलोड रिलेचं काय वर्किंग असतं. मग आता हे काय तुमचं ओव्हरलोड रिलीज. सो नाऊ लेट डिस्कट अबाउट दी पर्पज ऑफ ओव्हरलोड रिलीज. सो बघा हे काय तुमचं ओव्हरलोड रिलीज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेट्स. ओके, इनिशियली करंट कसा फ्लो होतो, करंट फ्लोइंग थ्रू दिस ओव्हरलोड रिलीज हा काय असतो, इज नॉट सफिशियंट टू अट्रॅक्ट दी, जे काही लिव्हर्स असतं ते अट्रॅक्ट, त्याच्याकडे त्याला लिव्हर्स अट्रॅक्ट करता येत नाही. But once if an overload occurs, it will draw more current. म्हणजे जर ओव्हरलोड ऑकर झाला तर हे काय करतं, मोअर करंट ड्रॉ करतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, दिस इलेक्ट्रोमॅग्नेट गेन इनफ फोर्स टू अट्रॅक्ट दिस लिव्हर टुवर्ड्स इट. ओके, सो इफ इट अट्रॅक्ट दी लिव्हर, दिस ट्रँग्युलर, हा जो काय तुमचं बघा इथे ट्रँग्युलर आयर्न पीस दिसतोय, हा विल जस्ट शॉर्ट दिस 2 पॉइंट. हे जे काही 2 पॉइंट्स असतात हा काय करतो, तो शॉर्ट करतो. अँड आफ्टर शॉर्टिंग दिस कॉईल, ठीक आहे, ही जी काय आपली नो व्होल्ट कॉईल असते ती काय होते, इमिडिएटली डी एनर्जाइज होते. ड्यू टू दिस हँडल विल ऑटोमॅटिकली कम टू ऑफ पोझिशन and thereby preventing the over voltage. ओके, सो म्हणजे बघा ओव्हरलोड रिले काय करतो की ते एक इलेक्ट्रोमॅग्नेट असतं, तर इनिशियली काय असतं त्याच्यामधून जो काही करंट फ्लो होतो ओव्हरलोड रिले मधून, तर तो सफिशियंट नसतो की ते तुम्हाला एक लिव्हर दिसतंय ते त्याच्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, ठीक आहे. बट जर ओव्हरलोड जर ऑकर झालं तर तो काय करतो, मोअर करंट ड्रॉ करतो, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे हे काय करतं, जास्त फोर्स गेन करतं, आणि त्याने काय होतं, हे जे काही लिव्हर असतं ते त्याच्याकडे काय होतं, अट्रॅक्ट होतं, ठीक आहे. म्हणजे हे अट्रॅक्ट जर झालं तर हा जो काही तुम्हाला ट्रँग्युलर आयर्न पीस दिसतोय हा काय करतो, हे जे काही 2 पॉइंट्स असतात हे शॉर्ट करतो, ओके. तर त्याने जर ते जर पॉइंट शॉर्ट झाले तर तुमची ही जी काही नो व्होल्ट कॉईल असते ती काय होते, डी एनर्जाइज होते, आणि त्याच्यामुळे तुमचा हा जो काही हँडल असतो हा काय होतो, रन पोझिशन टू अगेन ऑफ पोझिशनला येतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, ती कॉईल कशापासून प्रिव्हेंट होते, ओव्हर व्होल्टेज पासून, किंवा ही जी काही मोटर आहे ती ओव्हर व्होल्टेज पासून प्रोटेक्ट होते. समजतंय का? Yes, ma'am. ओके, सो बघा हे झालं तुमचं 3 पॉइंट स्टार्टरचं कम्प्लीट वर्किंग प्रिन्सिपल. ओके, ओके, सो हे झालं तुमचं 3 पॉइंट स्टार्टरचं वर्किंग प्रिन्सिपल. त्याच्यानंतर बघा रिसोर्स रिक्वायर्ड टेबल दिलेला आहे. सो हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी कोणते कोणते ऍपरेटर्स लागतात. सो फर्स्ट डीसी शंट मोटर लागते, 5 HP 20 व्होल्ट डीसी. देन 3 पॉइंट स्टार्टर लागतं 5 HP डीसी शंट मोटर साठी, आणि व्हेरिएबल डीसी सप्लाय 0 to 230 व्होल्ट 50 एम्पियर, आणि क्वांटिटी काय 1. ओके, सो प्रोसिजर काय आहे
ॲज पर सर्किट डायग्राम आपल्याला काय करायचं असतं, कनेक्शन करायचे असतात. त्याच्यानंतर सप्लाय ऑन करायचा आणि जो काही तुम्ही हँडल बघितला, हा जो काही हँडल असतो तो काय करायचा तुम्हाला स्टार्ट टू रन पोझिशन. तुमची जी काही स्टार्ट टू रन पोझिशन किंवा ऑफ टू रन पोझिशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युअली तो काय करायचा असतो, व्हॅरी करायचा असतो आणि तेव्हा तुमची डीसी शंट मोटर स्टार्ट होते का नाही ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं असते. ओके, सो हे आहे तुमचं थिअरॉटिकली प्रॅक्टिकल. बघा, सो याच्यामध्ये काही तुम्हाला रिडिंग्स नाहीये, काही नाही. ओके, सो तुम्हाला फक्त काय बघायचं याच्यामध्ये, विथ द हेल्प ऑफ 3 पॉइंट स्टार्टर आपण डीसी शंट मोटर कशी स्टार्ट करतोय ते. ठीक आहे, सो हा झाला तुमचा थिअरॉटिकल पार्ट. समजलाय सर्वांना? समजलं का स्टुडंट्स? येस मॅम. Yes, ma'am. ओके, सो आता आपण प्रॅक्टिकली बघू. आवाज येतोय स्टुडंट सर्वांना? आवाज येतोय स्टुडंट? Yes, ma'am. ओके, सो बघा आता आपण प्रॅक्टिकली बघू. स्क्रीन दिसते सर्वांना? Yes, ma'am. स्क्रीन दिसते? ओके, सो बघा फर्स्ट काय केलेलं आहे आपण, डीसी सप्लाय काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, सो 230 व्होल्ट डीसी सप्लाय आपण फर्स्ट देणार आहोत. ओके, 230 व्होल्ट डीसी सप्लाय. ओके, त्याच्यानंतर बघा आपलं जे काही 3 पॉइंट स्टार्टर आहे ते 3 टर्मिनल, लाईन, फील्ड अँड आर्मेचर. ओके, सो बघा तुम्हाला हे तुमचं काय 3 पॉइंट स्टार्टर आहे इथे मार्क केलेलं आहे बघा, लाईन, आर्मेचर अँड सप्लायचं जे काही पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते कुठे आहे, 3 पॉइंट स्टार्टरच्या लाईन टर्मिनलला. ओके, सो बघा सप्लाय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे कुठे कनेक्ट केलेला आहे, 3 पॉइंट स्टार्टरच्या लाईन टर्मिनलला. Ma'am, दिसत नाही काही. दिसतंय का आता? No, ma'am. Yes, ma'am. आता दिसतंय. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, थोडं उशिरा दिसेल तुम्हाला. दिसतंय का बघा? Yes, ma'am. ओके, सो बघा काय केलेलं आपण, डीसी सप्लायचं पॉझिटिव्ह टर्मिनल स्टार्टरचं एल टर्मिनल कनेक्ट केलंय. ओके, सो बघा कनेक्ट केलेलं आहे आपण 3 पॉइंट स्टार्टरच्या एल टर्मिनलला. त्याच्या आणि तुमची फील्ड वाइंडिंग. ओके, सो बघा 3 पॉइंट स्टार्टरचं टर्मिनल त्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तुम्ही रेओस्टॅट कनेक्ट केलेला आहे, रेओस्टॅटच्या टर्मिनलला आणि फर्स्ट टर्मिनल आहे कनेक्ट केलंय, फील्डला कनेक्ट केलंय. त्याच्यानंतर तुमचं ए टर्मिनल
आर्मेचर हे कशाला कनेक्ट केले तुम्ही A1 टर्मिनलला म्हणजे आर्मेचरच्या फर्स्टला. ओके, तुमचं A टर्मिनल हे मिडल वाले. त्याच्यानंतर काय केलं बघा आपण A2 टर्मिनल ते आर्मेचर फील्ड वाइंडिंगचं सेकंड काय केलेलं आहे आपला सप्लाय आहे त्याच्या निगेटिव्ह टर्मिनल. ओके, सो बघा आपलं आर्मेचरचं सेकंड म्हणजे तुम्हाला सेकंड टर्मिनल दिसते आर्मेचरचं ते, त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंग सेकंड टर्मिनल हे दोघं कशाला कनेक्ट केलेले बघा आपण निगेटिव्ह सप्लायला. ठीक आहे, सो बघा आपले इतकेच कनेक्शन आहे. समजले सर्वांना? समजले का? आवाज येतोय स्टुडंट्स? येस मॅम. ओके, समजले का तुम्हाला कनेक्शन? कनेक्शन समजले का? येस मॅम. ओके, सो बघा परत सांगते मी तुम्हाला काय केलेलं आहे. पहिले काय केलंय 230 वोल्ट डीसी सप्लाय आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, सो बघा इथे 230 वोल्ट डीसी सप्लाय. ओके, काय केलं हे कशाला कनेक्ट केलेलं आहे पॉझिटिव्हला. सो एल टर्मिनल स्टार्ट कनेक्ट केलंय पॉझिटिव्ह. नंतर कनेक्ट केलेला आहे फील्ड वाइंडिंग कनेक्ट केली. ओके, सो बघा तुमचं एफ टर्मिनल मध्ये काय कनेक्ट केलं तुमचं मॅम वॉइस ब्रेक होत आहे. केलंय आणि त्याच्यानंतर काय केलंय बघा फील्ड वाइंडिंगचं फर्स्ट टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे. ओके, आहे वन टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, 3 पॉइंट स्टार्टरचं हे काय आर्मेचर टर्मिनल कशा बघा ते कशाला कनेक्ट केलेलं आहे आर्मेचर टर्मिनल ए ला. ठीक आहे, म्हणजे आर्मेचर वाइंडिंगचं फर्स्ट टर्मिनल. त्याच्यानंतर बघा आर्मेचर वाइंडिंगचं सेकंड फील्ड वाइंडिंगचं सेकंड हे दोघं टर्मिनल कशाला कनेक्ट केलेलं आपण हा जो काय आपला डीसी सप्लाय आहे त्याच्या निगेटिव्ह. ओके, बघा हे तुमचं त्याच्यानंतर फील्ड वाइंडिंगचं सेकंड हे दोघं कशाला कनेक्ट केलेलं आपण जो काही डीसी सप्लाय आहे त्याच्या निगेटिव्हला. समजलंय का सर्वांना? येस मॅम. ओके, काय तुमची डीसी शंट मोटरची नेमप्लेट आहे बघा THP ची THP व्होल्टची 220. ओके, त्याच्यानंतर टाईप कोणता बघा लोड आणि इन्सुलेशन कोड. ही जी काही डीसी शंट मोटर आहे ही तुम्हाला विथ दी हेल्प ऑफ काय करायचं 3 पॉइंट स्टार्टर स्टार्ट करायची. स्टार्ट इन द
शाफ्ट होईल, मोटर स्टार्ट झाल्यानंतर तो काय होईल, रोटेट होईल. ओके, सो तुमचं हे प्रॅक्टिकल आहे. समजलंय तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचंय ते? समजलंय स्टुडंट्स? बघा आता आपण काय करणार आहोत, पहिले ऍज पर प्रोसिजर आपण पहिले कनेक्शन केले, त्याच्यानंतर आपला जो काही डीसी सप्लाय आहे तो ऑन करणार आहोत. त्याच्यानंतर बघा तुमचा हा जो काही हँडल आहे 3 पॉइंट स्टार्टरचा, हा बघा इथे कुठे दिसतो तुम्हाला, स्टॉप पोझिशनला म्हणजे ऑफ पोझिशनला, आणि इकडे काय असणार आहे तुमची रन पोझिशन. तुम्ही काय करणार आहात, हा हँडल मूव्ह करणार आहात. ठीक आहे, याच्यामध्ये बघा तुम्हाला काय दिसत आहे, रेजिस्टन्सेस दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे याच्यावरतून तुम्ही काय करणार, तो हँडल ऑफ पोझिशन टू रन पोझिशन मूव्ह करणार. ठीक आहे, आणि तो मूव्ह केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं जे काही डीसी शंट मोटर आहे ती काय होईल, स्टार्ट होणार. ओके, समजतंय का? समजतंय स्टुडंट्स? Yes, ma'am. समजलं का? ओके, सो बघा आता आपण बघू. सो बघा आता आपण काय करतोय, 230 व्होल्ट डीसी सप्लाय ऑन करतोय. ठीक आहे, बघा आता आपण ऑन केलाय. त्याच्यानंतर बघा हे 3 पॉइंट स्टार्टर दिसतंय. बघा काय करतोय आपण, एक एक रेजिस्टन्स काय करतोय, ऍड करतोय. बघा आता आपण काय केलं, स्टार्टरची पोझिशन ऑफ टू रन पोझिशन केली. रन होती, दिसती का? दिसतंय सर्वांना? तर बघा आपण काय रन केली. त्याच्यानंतर बघा आपण काय केलं, सप्लाय ऑफ केला. बघा आपला जो काय हँडल आहे तो काय होतोय, ऑफ पोझिशनला रिटर्न येतोय. सो मला प्रॅक्टिकल मध्ये हेच बघायचं होतं की विथ द हेल्प ऑफ 3 पॉइंट स्टार्टर हाऊ टू स्टार्ट डीसी शंट मोटर. समजलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके.